महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला भीषण धडक, तिघांचा जागीच मृत्यू. पाटली गावावर शोककळा. शहादा तालुक्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर वडाळी ते कोठली दरम्यान भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघा युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे धडगाव तालुक्यातील पाटली गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना रामनवमीच्या पूर्वसंध्येला काल 25 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार पाटली तालुका धडगाव येथील ईश्वरसिंग कांतीलाल वळवी, गोवाल अशोक वळवी आणि दीपक फुगा पाडवी हे तिघे युवक शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे नातेवाईकांना भेटून आपल्या मूळ गावी परतत होते. यावेळी कोठली ते वडाळी दरम्यान शहाद्याकडून शिरपूरकडे जाणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक मेहरसिंग कांतीलाल वळवी वय 18 हा युवक सुदैवाने किरकोळ जखमी झाला. विशेष म्हणजे मेहरसिंग हा मयत ईश्वर वळवीचा भाऊ असून गोवाल वळवी व दीपक पाडवी हे त्याचे मामेभाऊ असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे दुचाकीचे मोठे नुकसान झाले नाही. देव तारी त्यास कोण मारी या म्हणीप्रमाणे चालक मेहरसिंग याचा जीव थोडक्यात बचावला. घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल व पोलीस उपनिरीक्षक किरण बारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील सुखदेव पाटील, सरपंच राहुल पाटील, उपसरपंच डॉक्टर उमेश पाटील, दीपक पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्य केले. जखमीला तात्काळ सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दरम्यान अपघातानंतर जवळपास 1 तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी व ग्रामस्थांनी संयुक्तरित्या प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी मयतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, शहादा.